आता बटाटे आणलेले आहेत इथं आमच्या आईनं. आज सोमवारचा बाजार आहे. बाजारातनं बटाटे आणलेले आहेत आणि झेंडूची फुलं आणलेली आहेत आणि भाजी आणलेली आहे. तिथं देवाजवळ ठेवलेली आहे. आमच्या इथं आईनं कोबीज, वांगी, काकडी, लिंबू, फरसाणा, हिरव्या मिरच्या, तर फरसाणा, लिंबू, आलं आणि मॅगी, बिस्किट पुडा आणि आमच्या पोरगीला खायसाठी इथं संत्रं आणि ह्याच्यात सफरचंद असं आणलेलं आहे. तसंच बिस्किटही आणलेलं आहे आणि मेथीची भाजी आणि इथं कोथिंबीरही आणलेली आहे. व्यवस्थित जागच्या जागेला ठेवून घेते मी. हे फरसाणा, मॅगी आणि बिस्किटचं पुडं मी थाऱ्याला लावून ठेवते. एका डब्यात मॅगीची पुडे ठेवलेले आहेत. फरसाणा एका डब्यात ठेवला आहे. इथं ठेवते मी. आणि हे कोबीज इथे ठेवलेले आहेत आणि फळं सगळी वर ठेवलेली आहेत इथं. या बॉक्समध्ये काहीतरी आहे सरप्राईज. आता ते मी खोलून तर बघते काय आहे ते. म्हणजे आणायला तसं मीच गेले होते. बॉक्समध्ये इथं माझ्यासाठी सँडल घेतलेले आहेत नवीन. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे चॉकलेटी कलरचे सँडल्स आहेत. हे काढून दाखवते आता. बघू शकताय तुम्ही इथं अंगठा आहे सँडलला आणि मधी पट्टी आहे. त्यावर सोनेरी डिझाईन आहे आणि असे पुढं इलॅस्टिक आहे सँडलला. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे सँडल आणलेलं आहे मला. मस्तच आहे सँडल. खूप छान आहे. मला फिटिंगला पण छान येतं. तिथं मी दुकानात घालून बघितलेलं होतं. आता परत सँडल ठेवते इथं. उद्यापासून वापरणार आहे नवीन सँडल. सँडलची किंमत काय असेल तुम्ही गेस करू शकता. इथं 340 रुपयाला हे सँडल मला पडलेलं आहे. नंबर आहे 7 माझा सँडलचा. अशा प्रकारे हे मी नवीन सँडल आणलेलं आहे. आज आपण भरली वांग्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी इथं तिखट शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तिखट घेतलेलं आहे लाल, आणि मसाला आपला जो रेग्युलर असतो तो गोडा मसाला तो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. आणि यात थोडंसं तेल घालू. अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि नंतर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करू पहिल्यांदा. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालू. आणि हे मिश्रण जास्त पातळही नको आणि अगदी जास्त घट्टही नको आपल्याला. असं ठेवायचं आहे. हा मसाला सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथंच आणि नंतर या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. असं झालं पाहिजे बघा मिश्रण. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अगदी असं भरायचं वांग्यात. प्रकारे भरायचं आहे. आता मी सर्व वांगी भरून घेते अशाच प्रकारे. हे बघा अशा प्रकारे मिश्रण भरून झालेलं आहे. आता अशाच प्रकारे सर्व मिश्रण वांग्यात भरून घेते मी. आता मध्ये आता तेल घेतलेलं आहे, जिरे मोहरी टाकून घेतलेले आहेत. मोहरी चांगली तडतडली पाहिजेत. आता जिरे मोहरी चांगली तडतडली आहेत. आता त्यात ही भरली वांगी घालू.
एकसारखं व्यवस्थित करू. गॅस इथं बारीक ठेवायचा आहे. एक 2 मिनटं या मसाल्यात तेलात भरली वांगी अशी परतून घ्यायची आहेत. आपण ही भरली वांगी बिन कांद्याची करत आहोत, कारण ही भाजी आपल्याला नैवेद्याला दाखवायची आहे. त्यामुळे आपण यात कांदा वापरत नाही आहोत. आता यात पाणी घालू. असं कडेनं पाणी सोडायचं आहे. वांग्यात सोडायचं नाही पाणी, म्हणजे वांगी आपली व्यवस्थित हे होतात, शिजतात आणि मसाला पण निघत नाही त्यातला. अशा प्रकारे मी कडेनं पाणी सोडून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तेवढं पाणी सोडू शकता तुम्ही वांग्याच्या भाजीत. आणि असंच घालून घ्यायचं आहे. या भाजीत साखर घातलेली आहे, त्यामुळे आता काय घालायची गरज नाही आहे आपल्याला. एकदा पलटून घ्यायचे वांगी. अशा प्रकारे वांगी पलटून घेत आहे. गॅस आता बारीक करायचा आहे. वाटलं तर आणि थोडं पाणी घालू शकता तुम्ही, पाणी जर तुम्हाला कोणी वाटलं तर, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. तुमची वांगी कितपत कवळी आहेत किंवा कितपत घट्ट आहे त्यानुसार. तर मी थोडंसं पाणी घालत आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता झाकण घालून पुन्हा एकदा शिजायला ठेवू. तर वांग्याची भाजी झालेली आहे. तर मी गॅस बंद करते. बघा छान वांग्याच्या भाजीला तरी सुटलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, छान तरी सुटलेली आहे वांग्याच्या भाजीला. बऱ्यापैकी वांगी पण शिजलेली आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली मसाला वांगी, झणझणीत आणि चमचमीत. च्या जेवणात काय आहे पहा, मेथीचा पराठा, लोणी आणि वांग्याची झणझणीत भाजी. असं आहे आजचं जेवण माझं. आणि भात आहे तो कुकरमध्ये आहे. जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.